सर्व सामान्य पत्रकार बंधू आणि एकमेव भगिनी या सर्वांचं मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो की आजच्या कार्यक्रमाला तुम्ही इथे उपस्थित राहिला. आज शिवजयंती आहे म्हणून आम्ही आताच काही वेळापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. त्याचप्रमाणे डॉक्टर हेडगेवार स्मृती त्यांचं जन्मस्थान त्यांचा नातवगाव इथे देखील आम्ही भेट दिली आणि काही वेळाने आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला देखील अभिवादन करणार आहोत. संध्याकाळी नागपूर शहरातील प्रमुख व्यक्तींच्या समोर संवाद देखील साधण्याची संधी मिळणार आहे. परंतु हे सगळं असलं तरी नागपूरला आल्यानंतर आपल्या शहरातल्या, विदर्भातल्या, महाराष्ट्रातल्या अत्यंत बुद्धिमान आणि सतर्क असणाऱ्या सगळ्या पत्रकार बंधूंना आणि भगिनींना भेटण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. माझी पत्नी ती पण एक पत्रकार आहे, वर्किंग जर्नलिस्ट. कारण आता हल्ली पत्रकार म्हणजे वर्किंग जर्नलिस्ट पण सांगावं लागतं. आणि ती जवळजवळ माझं लग्न झालं त्यामुळेच झालं, कारण माझी मुलाखत घ्यायला आली होती. त्यामुळे कुठेही गेल्यानंतर पत्रकारांना भेटण्याची संधी दवडत नाही, कारण त्यामुळे निश्चितपणे तिला कळलं की मी पत्रकारांना भेटल्यानंतर घरी संध्याकाळी जेवण चांगलं मिळतं. आणि म्हणून तुम्हाला भेटण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आता थोडीशी बातमी सगळे फ्रेश लागते आपल्याला, तसेच ब्रेकिंग न्यूज नाही, परंतु जो अर्थसंकल्प आपल्या देशाचा निर्मला सीतारामनजींनी लोकसभेत जो सादर केला त्याला आता बरेच दिवस झाले. आणि म्हणून म्हटलं कदाचित ही बातमी आता थोडीशी स्वीच झाली असेल, परंतु काही गोष्टीची चव काही वेळ गेल्यानंतर चांगली लागते. काही गोष्टी आपण आपल्या जेवणामध्ये देखील पाहतो की लगेच त्या दिवशीची चव येत नाही, ती काही दिवसांनी चांगली लागते. तशीच बातमी आज अर्थसंकल्पाच्या बाबत देखील आपल्याला इन हँडसेट म्हणतात त्या दृष्टीने त्याकडे बघता येईल. यावर्षी अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वीची स्थिती ही केवळ देशामध्येच नाही तर सर्व जगामध्ये आर्थिक स्थिती चिंताजनक होती. कारण 2020 साल हे जवळजवळ उजाडतं आणि संपेपर्यंत हे वर्ष कुलपात ठेवल्यासारखंच गेलं आणि स्वाभाविकपणे त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. आर्थिक व्यवहारच बंद असतील तर अर्थव्यवस्था वाढणं शक्यच नाही. आणि अशा पार्श्वभूमीवर आपल्या देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामनजींनी सादर केला. मला सांगायला आनंद होतो, तुम्ही त्याचा अनुभव घेतला असेल की त्याचं खरोखरच चांगलं स्वागत तुम्ही केलं, लोकांनी केलं, अर्थतज्ञांनी केलं, सर्वसामान्य माणसांनी केलं. कारण या अर्थसंकल्पात आर्थिक तरतुदीबरोबरच देशाला एक नवीन दिशा देण्यासाठी काही पावलं उचललेली आहेत. उदाहरणार्थ, देशाचं आर्थिक धोरण हे केवळ एका अर्थसंकल्पामध्ये प्रदर्शित होत नाही. कारण एका वर्षाचा अर्थसंकल्प देशाला दिशा देण्यासाठी काही कदाचित एक पाऊल पुढे जात असेल, पण तो दिशा देणं म्हणजे फार मोठं काम असतं. त्या अर्थसंकल्पात अशा अनेक दूरगामी स्वरूपाच्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. उदाहरण म्हणून सांगतो, यावर्षी अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सेवेमध्ये गुंतवणूक करण्यासाठीचा पुढच्या काही वर्षाचा आराखडा देशासमोर ठेवलेला आहे. रेल्वे, रस्ते, बंदरं
हवाई विमानतळ ह्यासारख्या गोष्टीसाठी दूरगामी स्वरूपाची गुंतवणूक कशी केली गेली सांगितलेलं आहे. त्याचबरोबर शिक्षण धोरणामध्ये बदल जो नवीन शिक्षण नीती झाला त्याला अनुसरून पुढच्या काळामध्ये शिक्षण पद्धती बदलण्याबरोबरच शिक्षणाची जी डिलिव्हरी आहे ती देखील कशी बदलली जाईल ह्याच्याबद्दल देखील या धोरणामध्ये उल्लेख आहे. हे स्वाभाविकच होतं की या अर्थसंकल्पामध्ये हेल्थवर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाईल आणि त्याचबरोबर गेल्या काही दशकांपासून जगामध्ये आपल्या देशामध्येच केली नाही तर जगामध्ये देखील पब्लिक हेल्थ हा विषय दुर्लक्षला गेला होता. म्हणजे तुम्हाला कल्पना असेल की आपण सगळेजण कधी ना कधीतरी डॉक्टरकडे जातोच. आपल्या बाजूला डॉक्टरी बसले की जगामधला जर एखादा तुलनात्मक विचार केला तर पब्लिक हेल्थ वर जेवढी कमी गुंतवणूक तेवढी सर्वसामान्य नागरिकांना स्वतःच्या खिशातून जास्त गुंतवणूक करावी लागते. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा देखील याबाबत अभ्यास आहे की ज्याला आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्स म्हणतो की जे आपल्याला खतावून खर्च करावा लागतो ह्याचं प्रमाण जगभर वाढत होतं आणि पब्लिक हेल्थचं प्रमाण कमी होत होतं. त्याचा दुष्परिणाम असा झाला की जेव्हा आता ही अचानकपणे एकंदर एवढं मोठं महामारीचं संकट आल्यानंतर लोकांना एकदम जाग आली जगातल्या सगळ्या लोकांना की अरे आपण पब्लिक हेल्थवर खर्चच करत नव्हतो. आपल्या देशामध्ये देखील 6% GDPच्या पब्लिक हेल्थमध्ये खर्च केला पाहिजे असं आपण बरेच वर्षापासून मानतो. यावर्षी पब्लिक हेल्थ टू GDP रेशो हा देखील या वर्षामध्ये वाढला आहे. पब्लिक एज्युकेशन आणि GDP रेशो हा देखील या वर्षामध्ये वाढला आहे. आणि म्हणून केवळ पायाभूत सेवेमधली गुंतवणूक ही केवळ या हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर पुरती मर्यादित न राहता सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देखील या अर्थसंकल्पात जास्त मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. आपल्या देशामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जास्त मोठ्यापणावर खाजगी क्षेत्रामुळे वाढते. ज्याप्रमाणे पब्लिक एक्सपेंडिचर वाढलं पाहिजे तसंच खाजगी क्षेत्र देखील वाढलं पाहिजे. आणि म्हणून गेल्या आठवड्यातच पंतप्रधानांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुद्दामून याचा उल्लेख केला की खाजगी क्षेत्राचं देखील ह्या अर्थव्यवस्थेमध्ये असणारं योगदान. त्याने काही गोष्टीचं उदाहरण दिलं. उदाहरणार्थ मी जे आता वॅक्सिन लसीकरण सगळीकडे होतं आहे ही काय सरकारने बनवली नाही किंवा आपल्याकडे जे नवीन नवीन क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात इनोव्हेशन होतं ते देखील सरकारपेक्षा खाजगी क्षेत्रामध्ये जास्त होतं. आणि म्हणून खाजगी क्षेत्रावर असणारे निर्बंध अनावश्यक निर्बंध हे कमी केले पाहिजेत ह्याचा देखील एक महत्त्वाचा उल्लेख या अर्थसंकल्पामध्ये आहे. कारण जेवढे निर्बंध अनावश्यक निर्बंध तुम्ही कमी करा हात आणि पाय बांधून एखाद्याला आपण रेसमध्ये पाठवलं तर तो कधी रेस जिंकणार तर थोडाच पण रेसमध्ये भाग देखील घेऊ शकणार नाही. अशा वेळेला अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामननी यामध्ये असणारे निर्बंध अनावश्यक निर्बंध अनप्रोडक्टिव्ह निर्बंध कमी कसे केले जातील यावर देखील या अर्थसंकल्पामध्ये फार मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं गेलं. म्हणून मला असं वाटतं की अर्थसंकल्पात काय काय आहे ते तुम्ही कदाचित तुम्ही काय लिहिता तेच वाचून मला देखील कळतं त्यामुळे मी तुम्हाला सांगणं योग्य नाही. परंतु यामध्ये अशा अनेक गोष्टीचा उल्लेख आहे की ज्याचा फायदा पुढच्या कित्येक वर्ष होणार आहे कित्येक दशकं होणार आहे. आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर बँकिंग क्षेत्राबाबत देता येईल. कोणत्याही अर्थव्यवस्थेचा कणा ही बँकिंग व्यवस्था असते. मग अशी काय बोलण्यात आलं की मी विसरलो होतो मी वयाच्या 31 वर्षी सारस्वत बँकेचा अध्यक्ष होतो आणि त्यामुळे बँकिंग क्षेत्राशी माझा संबंध आहे. आता ही सगळ्यात देशातली सगळ्यात मोठी बँक त्याचा सगळ्यात तरुणाध्यक्ष मी होतो. तर कदाचित कठीण रेकॉर्ड तोडणार आणि त्यावेळेला पासून मी पाहतोय की अर्थव्यवस्था आणि बँक ह्याचं एकमेकाशी असणारं नातं. आणि म्हणून बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी ह्या वेळच्या अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्पामध्ये यावेळेला मोठ्या प्रमाणात धोरण आखलेलं आहे. त्यामध्ये बँकांना नवीन भांडवल पुरवण्याची तरतूद असो किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये 2 बँका ज्या सरकारी मालकीच्या आहेत त्याचा खाजगीकरण असो अशा अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि म्हणून रेग्युलेशन नियंत्रण कमी करणं एका बाजूला
की ज्यामुळे खाजगी क्षेत्र वाढू शकेल, पण त्याच वेळेला ज्या गोष्टींना जास्त नियंत्रण ठेवण्याची गरज आहे की ज्याच्यामुळे जास्त पब्लिक इंटरेस्ट सर्व होईल अशा गोष्टींना देखील ह्यामध्ये भर दिलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं हे यावर्षीचं अर्थसंकल्प हा या सगळ्या गोष्टींना पूरक आणि सगळ्या गोष्टींना वाढ करण्यासाठीचा आहे. मला वाटतं बँकांची असणारे गेले कित्येक वर्षापासूनचा एक मोठा प्रश्न आहे की नॉन परफॉर्मिंग असेट्स NPAs, बुडीत कर्ज. आणि आपल्यापुढे एक नेहमी यक्ष प्रश्न होता की याचं काय करायचं, कारण ही वस्तुस्थिती आहे, त्याच्याशी सामना कसा करायचा. एक असा लोकांचं धोरण होतं की आपण बँकांनीच त्याची रिकव्हरी करावी. दुसरा असा विचार होता की त्यात सगळे कर्ज, बुडीत कर्ज जी बँकेच्या ह्याच्यात आहे ती निराळी काढावी, म्हणजे कमीत कमी जे असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी नवीन तयार केली जाईल की ज्याच्याकडे ही सगळे मालमत्ता त्यांच्याकडे ट्रान्सफर केली जाईल, ती संस्था पूर्णपणे त्याच्यावर वेळ देऊन या गोष्टीचा रिकव्हरी कशी करता येईल पाहू शकेल. आणि म्हणून या अर्थसंकल्पामध्ये असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी स्थापण्याचा देखील एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला गेला आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार केला तर मला असं वाटतं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत कसा असावा ह्याची कल्पना वारंवार लोकांच्या समोर, मग ते 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेलं भाषण असो किंवा दर महिन्यातून एकदा लोकांची मन की बातमधून साधलेला संवाद असो किंवा इतर ठिकाणी त्यांनी केलेल्या आपले विचार, प्रकट केलेले विचार असोत, या सर्वांमधून नवीन भारताची संकल्पना कशी असावी याचा विचार केला. मला असं वाटतं की हा अर्थसंकल्प हा ह्या नवीन भारताच्या उभारणीमध्ये एक टाकलेला महत्त्वाचा पाऊल आहे. आणि त्या दृष्टीने अर्थसंकल्पाकडे पाहिलं पाहिजे. ज्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर केला गेला, अर्थव्यवस्था अडचणीतून जात होती, देशाला नवीन एक ऊर्जा देण्याची गरज होती, हे कार्य या अर्थसंकल्पाने निश्चितपणे केलं असं आपण म्हणता येईल. म्हणून अर्थसंकल्प खरोखरच या गेल्या कित्येक अर्थसंकल्पापेक्षा वेगळा, केवळ आगळा वेगळा नाही तर कदाचित नवीन दिशा देणारे देखील आहे. आणि म्हणून त्याचा मी स्वागत करतो. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. परंतु तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा एवढ्या सकाळी शिवजयंती असून देखील तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. आणि अशीच आपली वारंवार भेट होत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. एकतर मी तुम्हाला एक थोडंसं उदाहरण पर्स्पेक्टिव्ह म्हणून सांगतो, मराठीचं सांगू ना, पर्स्पेक्टिव्ह म्हणून सांगतो. जगातल्या सगळ्या अर्थव्यवस्थेने यावर्षी आर्थिक घाटा, ज्याला फिस्कल डेफिसिट म्हणतो, ही प्रचंड प्रमाणात वाढवली. मी तुम्हाला उदाहरण देतो. अमेरिका ही जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यांचा पब्लिक टू GDP रेशो हा यावर्षी 130%वर जाईल. जपानचा आधीच 300%वर आधीच गेला होता, म्हणजे त्याचा तुमच्या पॅन्डेमिकशी काही संबंध नाही. युरोपियन युनियन 27 देश आहेत, त्यांची सगळी एकत्रित अर्थव्यवस्था विचार केला तर जगातली दुसरी अर्थव्यवस्था मोठी तीच आहे. त्यांच्याकडल्या प्रत्येक देश, आता इटली, जर्मनी, UK, आता UK आता ब्रेक्झिट नंतर बाहेर पडलं, फ्रान्स, ह्या सगळ्या मोठ्या अर्थव्यवस्था त्या EUमध्ये आहेत. ह्या सगळ्या प्रत्येक देशाचा देखील पब्लिक टू GDP खूप वाढलं. ह्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या देशाच्या फिस्कल डेफिसिटकडे पाहिलं पाहिजे. हा जो बजेटचा घाटा तुम्ही विचार, योग्य प्रश्न आहे. हा निश्चितपणे वाढलाय, पण तो वाढला नसता तर अर्थव्यवस्था आणि खड्ड्यात गेली असती. ह्याचं कारण असं की आज अमेरिकेमध्ये एवढं 130%वर गेल्यानंतर देखील जे नवीन आता राष्ट्राध्यक्ष आले बायडेन, ते $2 ट्रिलियन एवढं आणखीन एक नवीन वित्तीय सहाय्य करण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये तरतूद करतात. 1.9 ट्रिलियन टू बी मोर प्रिसाईज. म्हणजे किती आपली अर्थव्यवस्था आज $2.9 ट्रिलियन आहे. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेच्या 2/3 भाग हा बायडेन नवीन राष्ट्रपती झाल्यानंतर नवीन आता त्याच्यासाठी प्रोव्हिजन करतात. म्हणजे आधी केलंच होतं, ट्रम्प असताना ती मोठ्या प्रमाणात प्रोव्हिजन झालेलीच होती. ह्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही बघितलं तर आपल्या देशाचा आर्थिक घाटाही काही मोठी गोष्ट आहे. तुमचा तर प्रश्न असा आहे की मागच्यापेक्षा कमी कशी झाली. ह्याचं कारण सिंपल आहे की फिस्कल डेफिसिट ही GDPशी कॅल्क्युलेट केली जाते.
GDP कमी झालं आणि फिस्कल डेफिसिट तेवढीच असेल, समजा आपल्याकडे 100 ही आपली GDP आहे आणि 5 एवढी फिस्कल डेफिसिट आहे, ती 5% झाली. पण समजा आपलं 100चं GDP आहे ते 110 झालं आणि फिस्कल डेफिसिट 5च राहिली, तर पर्सेंटेजने कमी होणार. तर ह्या वर्षी, गेल्या वर्षी आपली अर्थव्यवस्था कॉन्ट्रॅक्ट झाली, कमी झाली. या वर्षी आपली अर्थव्यवस्था वाढणार आहे, सगळ्यांचंच म्हणणं आहे, IMFचं पण म्हणणं आहे. अर्थात वाढणारी कशावर, तर आपल्या लोअर बेसमधून वाढणार. परंतु अर्थव्यवस्था वाढल्यामुळे स्वाभाविक आहे की फिस्कल डेफिसिट तरी तेवढीच राहिली तरी देखील GDPच्या पर्सेंटेजनी ती कमी होणार. योगेश पांडे, लोकमत. अर्थव्यवस्था वाढणार आहे, वेगवेगळ्या रिपोर्ट सांगतायत, बरोबर आहे. पण एकीकडे इंधन आपका माइक होगा क्या? माइक है क्या? नहीं नहीं, ठीक है, कोई बात नहीं, अर्थव्यवस्था वाढणार आहे हे सगळ्या वर्ल्ड मध्ये जे रिसर्चर आहेत. थोडंसं खाली करून बोला, म्हणजे माइक. हां बोला. अर्थव्यवस्था वाढणार आहे हे सगळे रिसर्चर म्हणतात, इट्स ओके. पण दुसरीकडे इंधन दरवाढ होते आहे आणि सामान्यांचं बजेट त्याच्यामुळे बिघडत आहे. त्याच्यावर काय पॉलिसी आहे, तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? पेट्रोल आणि डिझेलच्या पेट्रोलियम प्राइस ये लेकिन मैं आपको हिंदी में बोलता हूँ कि पेट्रोलियम के दाम बढ़ना ये इसीलिए एक सिलसिला बना हुआ है क्योंकि हम लोग 2/3 से ज़्यादा, 70% से भी ज़्यादा हम लोग हमारी जो ज़रूरत है उसको आयात करते हैं. तो जब तेल की कीमत विश्व बाजार में बढ़ती है तो स्वाभाविक है कि ये हमारे पास भी आने के समय उसमें बढ़ोतरी हो जाती है. तो इट इज़ लाइक इम्पोर्टेड इन्फ्लेशन. जब कॉस्ट बढ़ती है तो इसका असर हमारे ऊपर आता है. अभी आप पूछेंगे कि अंतर्राष्ट्रीय दाम में और समझे दाम X है तो हम X दाम को ही लोग उसमें नहीं खरीदते, उससे ज़्यादा कीमत देते, ये बिल्कुल सही है. लेकिन ये भी जो एक नई इस तरह की एक जो स्थिति बनी है, ये पहले से बनी हुई स्थिति है कि हम लोग इम्पोर्टेड फ्यूल के ऊपर एक्साइज कस्टम ड्यूटी ऐड करने के बाद ही लोगों को देते हैं. लेकिन ये पूरी कोशिश सरकार की जारी है कि किस तरह से आम आदमी के ऊपर उसका बोझ न पड़े, उनको राहत मिले, उसकी तैयारी भी सरकार कर रही है. लेकिन आज की स्थिति का नहीं बता रहा हूँ, इसके लिए आप गलतफहमी मत कर लेना, लेकिन मैं आपको कुछ बताना चाहता हूँ. लेकिन इससे कोई नहीं, जो मैंने बात को आपको बिल्कुल मानता हूँ कि जो कीमत बढ़ी है उसको लोगों को कुछ जो दिक्कत हो रही है उसके ऊपर क्या करना चाहिए, सरकार जरूर विचार कर रही है. लेकिन मैं आपको थोड़ी सी मोटी मोटी बात बताना चाहता हूँ. हमारे देश में सिर्फ ऑयल गैस ही नहीं तो हम कोयला को भी आयात करते थे. और सबसे ज़्यादा जिस चीज़ को हम आयात करते हैं वो आयात इसलिए करना पर्याप्त बनता है क्योंकि हम बिजली का जो निर्माण करते हैं उसीलिए भी कुछ हद तक इसकी ज़रूरत होती है. और जो बिजली उत्पादित की जाती है उसको भी जो खपत होती है उसमें भी स्वाभाविक है कि खपत की जो प्रोफाइल है उसको आप देखेंगे तो इम्पोर्टेड ही उसमें ज़्यादा जाता है. जैसे कि ऑयल हमारे मोबिलिटी के लिए, कार में हो, डीजल में हो, कहीं पे ना मोबिलिटी के लिए वही ज़रूरत है. आज नरेंद्र मोदी जी ने 1 लाख मेगावाट सोलर और 75,000 मेगावाट विंड पावर जनरेट करने के लिए काम की शुरुआत की है और ये काम बहुत तेज़ी से हो भी रहा है. इसके कारण हमारी एनर्जी प्रोफाइल में बड़ी मात्रा में बदलाव आएगा और वो बदलाव आने के कारण एनर्जी सिक्योरिटी भी बढ़ेगी. साथ में ये भी सही है कि पर्यावरण के लिए भी उसके लाभ होगा क्योंकि रिन्यूएबल होगा. लेकिन साथ ही में हमें जो आयात करना पड़ता है वो भी आयात नहीं करना पड़ेगा. लेकिन मैं इसलिए मैं कहता हूँ कि इसके लिए मैं ये नहीं कह रहा हूँ कि ये मैं जस्टिफाई करने के लिए नहीं कह रहा हूँ. मैं आपको यही कह रहा हूँ कि ये स्थिति आपको सिर्फ मैं बता रहा हूँ. लेकिन ये बात बिल्कुल सही है कि पेट्रोल के दाम बढ़ने के कारण लोगों को यदि जो दिक्कत हो रही है उसके लिए सरकार की तरफ से पूरी मात्रा में प्रयास किए जा रहे हैं. लेकिन इसका कारण ये है कि विदेश में दाम बढ़ रहे हैं और क्योंकि काफ़ी समय से हमारा पूरा देश आयात के ऊपर ही निर्भर करता है, इसके लिए दिक्कत आ रही है. सर नमस्कार, मनीष कुलकर्णी. थोड़ा सा जोर से. मनीष कुलकर्णी, हिंदुस्तान समाचार. हाँ.
आता व्यासपीठावर उपस्थितांपैकी पत्रकार आणि सरकार दोघांची सर्व एकाच सायमल्टेनियसली संवादाचा सगळ्यात जास्त अनुभव आपल्याला आहे सर. त्यांचा प्रश्न यायचा प्रश्न यायचा त्यांना थोडा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात जास्त संवाद आपला घरामध्ये पत्रकार आणि सरकारमध्ये आपला वावर, त्याला थोडा दिलासा द्यावा. एकतर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मगाशी तेच मी सांगत होतो की आयात केलेल्या तेलावर आपण निम्म्या तऱ्हेचे टॅक्सीस लावतो. त्यामध्ये केवळ केंद्र सरकार लावतो असंच नाही आहे, तर राज्य सरकार देखील त्याच्यावर सेल्स टॅक्स लावतो. ह्याचं कारण असं की आज पेट्रोलियम प्रॉडक्ट्स हे GSTमध्ये नाही आहेत. तर ते GSTमध्ये असते तर केवळ एकच टॅक्स लागला असतं, परंतु ते GSTमध्ये नसल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध प्रकारचे त्याच्यावर टॅक्सीस लावतं. किंमत कमी करण्यासाठी केंद्र सरकारचे टॅक्सीचे जेवढे जबाबदार आहेत तेवढेच राज्य सरकारचे टॅक्सी देखील जबाबदार आहेत. आणि म्हणून दोघांनी मिळून एकत्र येऊन सर्वसामान्य माणसाच्यासाठी ह्यासाठी काय उपाय काढता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. पंतप्रधानांनी 2 दिवसापूर्वी चेन्नईला असं जाहीर केलं की नॅचरल गॅस सारखी गोष्ट देखील GSTमध्ये आम्ही आणणार. हे आणलं तर ह्या तऱ्हेची पद्धत कमी होईल. परंतु हा प्रश्न योग्य आहे, परंतु याचा केंद्र सरकार जे टॅक्स लावतं ते कुठे जातं ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे. आत्ताच मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते, शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते, सेवा क्षेत्रात आपल्या तुमच्या हेल्थमध्ये आरोग्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते. ह्यासाठी जी पैसे लागतात त्याचीच गुंतवणूक यातून केली जाते. परंतु त्याचबरोबर हे होत असताना सर्वसामान्य माणसावर त्याचा बोजा कसा पडणार नाही हे पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि ती सरकार निश्चितपणे त्याच्यावर विचार करते. सुरेश प्रभु जी, हाँ बोले में चल रही है तो निजी क्षेत्र खरीदना क्यों चाहती है, और अगर आपका फायदे में चल रहा है पब्लिक सेक्टर तो आप बेचना क्यों चाहते हैं? देखिए बिल्कुल बुनियादी सवाल है, इसके ऊपर मैं कुछ 1956 में हमारी देश की पहली उद्योग नीति जाहिर हुई. उसको हम नीति नहीं कह सकते, उसको इंडस्ट्रियल रिजोल्यूशन के नाम से जाना जाता है, लेकिन सही मायने में नीति ही थी. उसके बाद में दूसरी बनी 1991 में. तो तीसरी मैंने जब उद्योग मंत्री था तो मैंने बनाई थी, लेकिन अभी तक उसकी जाहिर नहीं हुई. इंडस्ट्रियल पॉलिसी पहली नीति जो बनी तो उसमें ऐसा लिखा था कि कमांडिंग हाइट्स ऑफ पब्लिक सेक्टर. उसकी वजह यह थी कि उस समय निजी क्षेत्र ये स्थिति में नहीं था कि कुछ निवेश कर पाए. हमारी इस्पात की जो स्थिति है आज, देश दूसरे नंबर पे है पूरे विश्व में इस्पात के उत्पादन में. उस समय इस्पात का उत्पादन ही हो रहा था. उस समय हमारा जो आयरन ओर है जो इस्पात बनाने के काम में आता है उसको हम सब निर्यात करते थे और इस्पात को आयात करते थे. इसलिए पब्लिक सेक्टर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया बनी, अलग अलग राउरकेला से लेकर सब जगह में स्टील प्लांट बने, उसकी जरूरत थी. आज ये स्थिति है कि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया से भी ज़्यादा स्टील निजी क्षेत्र बनाते हैं. JSW इज बिकम अ बिगेस्ट स्टील प्रोड्यूसर, टाटा से भी ज़्यादा. एक समय ऐसा था जब NTPC, मैं बिजली मंत्री भी था 2002 में, मैं 10 अलग अलग मंत्रालय का कारोबार संभाला, उसमें एक बिजली क्षेत्र भी था. उस समय जब मैंने कानून बनाया उसके कारण आज पूरे देश में अतिरिक्त बिजली उत्पादन होती है. उस समय की स्थिति यह थी कि NTPC यदि नहीं होती तो पूरा क्षेत्र ठप हो जाता था. तो कानून के बाद बिजली क्षेत्र में उस समय निजी क्षेत्र का जो योगदान था वो सिर्फ 3% से कम था, आज 35-40 तक तो बढ़ गया. तो आज ये स्थिति है कि निजी क्षेत्र बड़ी मात्रा में अपने आप पाँव पर खड़ा भी है और निवेश भी कर सकता है. यदि पब्लिक सेक्टर में निवेश करना है तो हमें वापस टैक्स लगाना पड़ेगा, पेट्रोल के लगाना पड़ेगा और उसकी चिप पे लगाना पड़ेगा, और जो टैक्सेशन लगाएंगे उससे निवेश करेंगे. जो आज पब्लिक सेक्टर बैंक की स्थिति है, हर साल में बैंकिंग क्षेत्र के लिए 20,000 30,000 पर कैपिटल इन्फ्यूजन करना पड़ता है. आज हम ही नहीं करें, मोदी जी आने से पहले भी मनमोहन सिंह जी भी वो करे थे. मैं उनको गलत नहीं समझता, क्योंकि आवश्यकता, क्योंकि कैपिटल एडिक्वेसी नाम होता है. आप कैपिटल नहीं डालेंगे तो बैंक लेंड नहीं कर पाएगी और कैपिटल इरोड होते जाएगा, क्योंकि एनपीए के कारण तो ज़्यादा कैपिटल देना पड़ेगा. तो आप कैपिटल कहाँ से लाएंगे? कैपिटल देने के लिए आप और मैं उसको टैक्सेशन देंगे. क्या ये आवश्यक है कि आप और मैं आम जनता अपने टैक्सेशन से सरकार को पैसा दे और सरकार उसमें निवेश करे?
और वो उद्योग वापस घाटे में जाए, इसके लिए हम और कैपिटल डालें। ये जरूरी है कि हम ये सोचें कि आम जनता के हित के लिए रेगुलेशन होना चाहिए। यानी यदि पावर सेक्टर भी प्राइवेट सेक्टर जनरेट करते हैं, लेकिन पावर रेगुलेटर होना चाहिए। यदि बैंकिंग में भी प्राइवेट सेक्टर काम करेगा, लेकिन रिजर्व बैंक ऑफ इंडिया तो होनी चाहिए, उनकी ताकत भी बढ़नी चाहिए, पावर भी बढ़नी चाहिए। तो इसका लाभ देश को हुआ कि नहीं हुआ, इसके ऊपर सोचने की जरूरत है। तो आज एक मैं बता दो आपको, बाद में पूछे आप। आज सरकार की नीति यह है कि हम जो पब्लिक सेक्टर की जरूरत है उसको तो ताकत देंगे ही देंगे, लेकिन जहां पे पब्लिक सेक्टर से भी ज्यादा अच्छा काम निजी क्षेत्र यदि कर सकता है तो निजी क्षेत्र को बढ़ोतरी देनी चाहिए। ये हमारी धोरण है। अब ये प्रॉफिट मेकिंग या लॉस मेकिंग का जो सिलसिला है, मैं आपको एक उदाहरण देता हूं। मारुति वॉज अ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, क्योंकि उस समय सरकार ने उसको राष्ट्रीयकरण किया था। पहले वो निजी कंपनी थी, संजय गांधी जी चलाते थे, वो चला नहीं पाए, इसके लिए उसका राष्ट्रीयकरण किया गया। उसके बाद में मारुति का निजीकरण किया गया। तो निजीकरण करने के समय मारुति का शेयर पूरे मार्केट में जो था वो आज कम हो गया, क्योंकि और कंपनी भी आ गई। यदि हम मारुति को आज होल्ड ऑन करते थे तो सरकार को जितना दाम नहीं मिलता जितना आज यदि नहीं करते तो मिलता था, लेकिन सरकार का लाभ ही हुआ। तो इसलिए वो टाइम भी प्रॉफिटेबल ही थी मारुति, लेकिन मारुति का प्रॉफिटेबल होने के नाते में उसको यदि हम निवेश कर उसको प्राइवेटाइजेशन कर दिया, उसका लाभ सरकार को हुआ, तो वो पैसा सरकार के तिजोरी में आ गया। तो ये आपको सोचना चाहिए कि लॉस मेकिंग प्रॉफिट मेकिंग का जो आपने बात की बिल्कुल सही भी है, लेकिन क्या प्रॉफिट मेकिंग कंपनी आप यदि बेचते तो ज़्यादा पैसा मिलेगा या लॉस मेकिंग कंपनी बेचते तो ज़्यादा पैसा मिलेगा? अब ये बात आती है पब्लिक इंटरेस्ट के लिए हमको देखना चाहिए। एक ही हमारा नजरिया होना चाहिए कि आम आदमी को लाभ किस तरह से होगा। एक दूसरी बात साथ साथ में आवश्यक है कि काम करने वाले मजदूरों का भी नुकसान नहीं होना चाहिए। दैट इज एज इम्पोर्टेंट। तो इसलिए दोनों चीज के ऊपर ध्यान देते हुए यदि हम कोई पब्लिक सेक्टर कंपनी का निजीकरण करते हैं तो मुझे लगता है इसमें कोई देश के हित नहीं होगा, लेकिन ये स्थिति पूरी पारदर्शी होनी चाहिए, लोगों को भी उसका एहसास होना चाहिए कि हमारे हित में हो रहा है। इसलिए मैं मानता हूँ कि ये बजट में उसके बारे में एक पब्लिक सेक्टर की पॉलिसी की भी बात की है। तो इसलिए आपने बिल्कुल सही बात पूछी, तो मैं समझता हूँ कि इसके ऊपर भी ध्यान देना। सर, मेरा नाम प्रवीण विद्यार्थी लाइव नागपुर से। मुझे बता दो। या सी एम्प्लॉयमेंट जनरेशन हैज टू बी द टॉप प्रायोरिटी ऑफ आवर गवर्नमेंट। Employment, as we commonly understand, has undergone a sea change over a period of time. A fixed term employment is what we always were familiar with. एक तक हमने नौकरी की शुरुआत की, जब तक हम रिटायर नहीं होते तब तक हमारा सिलसिला जारी रहेगा। That has undergone a change not only in India, globally. Fixed term jobs have become rarer, but that doesn't mean that employment opportunities have gone down. Employment opportunities and job creation are two different things. Let me give an example. I was elected to Lok Sabha 4 times from Konkan. From Konkan, people will get jobs as postman in post, dock, or they will go and work as police. So a lot of people used to work for the police. So police jobs have gone down, but security guard jobs have increased. The post jobs have gone down, but courier service have gone up. So what has happened is a complete sea change that has happened in the job profile, employment. You are asking a question, but a very important question. So employment does not mean that only fixed term jobs. It means source of livelihood. The startups, which has increased in India, we are the third largest ecosystem for startup in the world. And that means that startups are employing people. I'll give another example from my own example. Konkan, we run a program under an NGO called Manav Sadhan Vikas Sanstha. We attend 1 lakh, mainly women, but not only women, but 80%, 85% will be women. Only one woman is what 85% there. And that in employment,
that when people who are actually the housewives not doing anything, they have created jobs for themselves and for others. Unbelievable. I would request you, all of you, to come to Konkan and really see for yourself. So this has changed. The employment concept has undergone a change. Not only India, I will give you a US example. In United States, they call it Mac jobs. What is Mac job? Mac means McDonald's. The McDonald's employs people, but they pay hourly basis. Now Biden wants to increase the hourly rate, minimum wage rate, to $15 per hour. The Republicans are opposed to it. But in US, there is a steel workers, who used to be always called blue collar worker. So the blue collar is unfortunately not there so much. But not that America is unemployed. The unemployment is high because of last year, but people have got different kinds of job, hourly job. So in India you will see that employment is a priority, but you cannot compare employment only by looking at fixed term job as they were earlier, either in the government or in the private sector, even private sector. So my question is, which type of employment we will generate? Okay. Workers mention or Very good. IT is I will tell you. Yesterday, incidentally, yesterday I released a report called Jobs Report, not by the government but by CIA. And that report shows an upswing in the job market in this current year. Because CIA is an industry body, they talk to all the industry. They have talked about 7 sectors in which more jobs will be created. One sector is technology. Second sector is automobiles. Third sector is related to information technology, etc. You know, you'll be surprised. Information technology. About 20 years ago, there was no job in information technology. Today, in every family, you'll find one person where I'm working. My cousin is in information technology, say my brother is in. So this has happened over the last 20-25 years. Service sector is now a dominant sector of economy. 63% of India's GDP comes from service sector. So obviously new jobs will be created in service sector. Also, you'll be surprised, which in fact they are not included when I released the report yesterday. I told them that more jobs will be created even in agriculture. Logistics. I was Minister of Commerce and Industry, my last job in the cabinet. So in that, logistics was my responsibility. The number of jobs that will be created in logistics is unbelievable. Our cost of logistics is so high. Our logistics is not the best efficient logistics in the world, so there is a room for improvement. If you can bring in efficiency as well as speed in logistics, the number of jobs that will be created will be in lakhs of jobs. So in future, you will see jobs. If you want, I will share the report with you yesterday, which I released. It's a very interesting point, which is absolutely right. And I will tell you another thing. World Economic Forum, which is in Davos, and I am part of that, they keep doing the research. The biggest challenge for the world economy is job creation. So it's not India. This is because the profile of the world economy is changing. But it's very important. शेवटचे 2 प्रश्न आहेत, लोकसत्ता आणि इकडे मटा. बरोबर आलेला आहे 14 महिन्यांपासून. तर हा अचानक कसे काय बदल झालेला आहे हा, आणि यादी नाही, बरोबर. मेल करा वाटतं. एक म्हणजे खाजगीकरण. पहिला तुमचा प्रश्न खाजगीकरणासंबंधी. मगाची मी यांना खरं म्हणजे मैं आपको इस बारे में विस्तृत बताया था की खाजगीकरणाची जी प्रक्रिया आहे ही आपण एक मोठ्या प्रमाणात ब्रॉडली लार्जर पब्लिक इंटरेस्टच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये पाहिली पाहिजे की राष्ट्रीयकरण की खाजगीकरण ह्याचा फायदा लोकांना कसा होईल. आता उदाहरणार्थ 1969 साली देशातल्या प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. मी त्यावेळेला जवळजवळ 93% डिपॉझिट्स ज्या बँकांकडे एकत्र मिळून होते ते त्याच्या सगळ्या बँका राष्ट्रीयकरण झाल्या. 1991 साली मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की राष्ट्रीयकरणाचा सगळ्यात मोठा तोटा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. कारण स्वाभाविक आहे की त्याला लोन मिळा झाले, आपण काय काय अनेक गोष्टी केल्या आणि त्यातून फायदा. त्यानंतर ह्या गोष्टीकडे आपण या दृष्टीने आता पाहतो. म्हणून आता आज पण मगाशी मी सांगितलं राष्ट्रीयकृत बँका आहेत, तर दरवर्षी त्या बँकांना 20-30 हजार कोटी रुपये
आपण भाग भांडवल पुरवत राहायचं आणि ते भाग भांडवल दिल्यानंतर त्या बँका अजून बुडीत जाणार असतील तर सर्वसामान्य माणसाचा पैसा तिकडे जातो. मग त्याचा विचार केला पाहिजे. हा एक प्रश्न. आता आत्मनिर्भरता. आत्मनिर्भर ही गोष्ट अगदी सुरुवातीला महात्मा गांधींनी सांगितली होती की आपल्या देशातली खेडी ही जर खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण झाली, कारण भारत हा खेड्यांचा देश आहे आणि भारतीय खेड्यात राहतात आणि आधी वस्तुस्थिती जवळ 60% तरी लोक निश्चितपणे खेड्यामध्ये राहत असतील शहरीकरण झाल्यानंतर देखील. आणि म्हणून ह्या खेड्यांना जर आपण स्वतःच्या पाय उभं करू शकलो आणि त्याचा पर्याप्ताने की देश देखील जर आत्मनिर्भर झाला. आज आपल्या जगाची जर परिस्थिती पाहिल्याची गरज काय ते तुम्हाला सांगतो. आज जगाची परिस्थिती पाहिली तर जे भांडवलदारी म्हणून देश म्हणून ओळखले जायचे अमेरिका, युरोप, हे देश देखील आपल्या भोवती आता निरनिराळ्या तऱ्हेची कुंपणं घालत आहेत. प्रोटेक्शनिझम वाढतंय. ते देखील म्हणतात की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची पूर्वीची घोषणा होती मेक अमेरिका ग्रेट अगेन. मग आता अमेरिका मोठा करायचं म्हणजे आम्ही लहान व्हायची गरज नाही ना. त्यांनी मोठं हो, त्याच्याबद्दल आमचं काहीच ऑब्जेक्शन नाही. पण ते करताना मग आपण आपल्या देशाचं काय करायचं. तर हे मोठमोठे देश की त्यांनी आतापर्यंत आपल्याकडच्या WTO मध्ये वापर करून आपल्या देशाची बाजारपेठचा वापर केला आणि आज जर ते देश म्हणत असेल की आम्ही आता आत्मनिर्भर ते होणार, मग आम्ही काय व्हायचं. आणि त्या पार्श्वभूमीवर आपण आत्मनिर्भरतेकडे पाहिलं पाहिजे. आपल्या देशातल्या सर्वसामान्य माणसाला खेड्यांचा विकास करून, खेडूत माणसांचा विकास करून देशातल्या तरुणांना एक स्वतःच्या पाय उभं करण्याची क्षमता निर्माण करणे आत्मनिर्भरतेचा उद्देश आहे. माझा क्वेश्चन असा होता की आपल्याला जो अनुभव आहे वेगवेगळ्या पोर्टफोलिओचा, तर कुठल्या संस्थांचं प्रायव्हेटायझेशन पॉसिबल आहे त्याचे काही अशी काही यादी देता येईल का. आणि जे आपण स्वदेशीवर म्हणजे संघ परिवार मी असं स्वदेशीवर बोलत लक्षात आलं माझ्या लक्षात. तुमचा जो प्रश्न की कुठच्या ठिकाणच्या कुठच्या क्षेत्रामध्ये कुठे प्रायव्हेटायझेशन होऊ शकेल त्याबाबत नाही बरोबर सांगतो ना. त्याबाबत अर्थमंत्र्यांनी आपल्या पार्लमेंटच्या भाषणामध्ये सांगितलंय की लवकरच त्याच्यामध्ये पब्लिक सेक्टरची एक पॉलिसी की कुठची खाती राहणार कुठची जाणार ते जाहीर करणार. त्यांनी केल्यानंतर हे सगळ्यांना कळेल. त्यांनी ऑलरेडी सांगितलं. ते केल्यानंतर निश्चित तुमचा प्रश्न योग्य मिळेल. लास्ट नदी जोड प्रकल्पाची काय स्थिती आहे, कारण तुम्ही तो प्रकल्प मोठा काय मी आयुष्यभर फक्त जोडण्याचंच काम केलं आणि म्हणून नदी जोडणी या स्वाभाविकपणे माझ्यावर जबाबदारी अटलजींनी टाकली होती. आपल्याला कल्पना असेल तर आजही आपल्या देशाची स्थिती अशी आहे की एका बाजूला पूर्व भारतामध्ये पूर आणि त्या दिवशी दक्षिणेकडे दुष्काळ आणि देश एकच, एका देशाचे नागरिक, परंतु पाण्याची एवढी विषमता. म्हणजे त्यावेळेला पूर्वी राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण या सगळ्या लोकांनी समतेवर आपल्याला समाज उभारला पाहिजे सांगितलं. पण पाण्याची समता आल्याशिवाय समता येणार कशी. आणि म्हणून पाण्याच्या नद्या जोडणीच्या प्रकल्पावर काम करण्याची गरज आहे. त्यावेळेला मी जो प्रकल्प करत होतो त्यावेळेला सुप्रीम कोर्ट हे देखील त्याचा मॉनिटर करत होतं आणि मी कमीत कमी वेळामध्ये सुप्रीम कोर्टला 35 ज्या नद्या जोडणी प्रकल्प आहे त्याच्याबद्दलचा अहवाल सादर केला होता आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्याच्यावर चांगल्या तऱ्हेने प्रतिष्ठित केलं की चांगला अहवाल आहे. त्याच्यावर काम होण्याची गरज आहे. आजही त्याचं काम चालू आहे. परंतु देशामध्ये दुष्काळामुळे जो नुकसान होतं त्यापेक्षा जास्त नुकसान आपलं आश्चर्य वाटेल हे पुरामुळे होतं. कारण पूर आल्यानंतर सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वाहून जातं, रस्ते वाहून जातात, पूल वाहून जातात आणि त्यामुळे नुकसान जास्त होतं. आणि म्हणून पुरामुळे झालेलं नुकसान हे गेल्या 73 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये हे हजारो कोटी रुपयात झाले. मी त्याला जो अहवाल केला त्याची आता फिगर मला आठवत नाही म्हणून सांगत नाही. म्हणून हे करण्याची आवश्यकता आहे. सरकार करत आहे परंतु त्यात असून नाही. सर एक सवाल, रेलवे आपका जो इस मोदी सरकार में जो आपका पहला मंत्रालय था, आप पहले रेल मंत्री थे जिन्होंने पॉपुलर रेल बजट देने के बजाय आपने इफेक्टिव रेलवे सिस्टम करने के लिए आपने वो बजट दिया था. फिर मंत्रालय बदल गया. आज आफ्टर लॉकडाउन जिस तरह से रेलवे को ऑपरेट करने का कोशिश किया जा रहा है, ये ठीक है क्या? देखिए, एक तो जो भी मंत्रालय मैंने संभाला है उसके बारे में ज़्यादा करके मैं टिप्पणी नहीं करता हूँ क्योंकि ये सही बात नहीं है. क्योंकि आई हैव मोर इन्फॉर्मेशन अबाउट रेलवेज, अबाउट अदर मिनिस्ट्री दैट आई हैंडल देन एनीबडी एल्स. लेकिन मुझे लगता है कि एक बहुत
साफ सुथरी नीति हमने बनाई थी और जो लोगों के सामने 2 बजट जो मैंने प्रेजेंट किए रेल बजट, उसमें पूरी तरह से उसका उल्लेख था। आज भी जो वित्त मंत्री ने कहा है कि 2030 के रेलवे का कायाकल्प कैसे होगा, उसके बारे में कायाकल्प काउंसिल भी बना था, उसका नाम भी मैंने दिया था और रतन टाटा उसके चेयरमैन भी थे और सभी यूनियन उसमें सदस्य थे, यानी सिर्फ एम्प्लॉय नहीं थे, यूनियन भी थे। तो मैं मानता हूँ उसको आगे ले जाना चाहिए। रेल हमारी देश की संपत्ति है और मैं तो मानता हूँ कि रेल की अस्मिता भी है, देश की अस्मिता भी है, तो उसके संभाल के आगे चलना चाहिए। रेल में सफ़र करने लोगों को सिर्फ सफ़र न हो इसका भी कोशिश करनी चाहिए। ये हमने कोशिश की थी और आपको याद होगा तो पूरे विश्व में ऐसी स्थिति कभी नहीं बनी। बहुत सारी हार्वर्ड से लेकर उन्होंने उस पर रिसर्च किया कि जब आप सफ़र कर रहे हैं उस समय ही आपकी जो कठिनाई, आपकी जो दिक्कत है, आपकी जो शिकायत है, उसके ऊपर हम जब आप ट्रेन में सफ़र करें उस समय ही हम उसके ऊपर उसका निराकरण करते थे। ये हमने नई स्थिति बनाई। तो बहुत बहुत धन्यवाद।